नमस्कार मित्रांनो, आज इयत्ता 10वीचा जो बोर्डाचा पेपर झाला, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा इंग्लिश विषयाचा, तो आपल्यासमोर दिसत आहे। आजच्या व्हिडिओत आपण हा संपूर्ण पेपर या ठिकाणी सोडवणार आहोत। सुरुवातीपासून म्हणजे अगदी लँग्वेज स्टडीपासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत म्हणजे ट्रान्सलेशनपर्यंत, मग त्यात लेटर्स, कंपोजिशन्स, सर्व पॅसेजेस, कविता, समरी, सर्वच्या सर्व प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला मित्रांनो तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची आवश्यकता पडणार नाही। फक्त व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो बघा, हा पेपर आहे ॲक्टिव्हिटी शीट, त्यातला पहिला प्रश्न आहे लँग्वेज स्टडीमधला, डू ॲज डायरेक्टेड। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे जे 4 आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। पहिला शब्द आहे ब्रेव, दुसरा आहे टीच, तिसरा बॉक्सर आणि चौथा फेथ। त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, अल्फाबेटिकली अरेंज करायचे आपल्याला जे शब्द, त्या 2 सेट्स दिसत आहे। पहिले बघा, अट्रॅक्टिव्ह येईल पहिला शब्द, दुसऱ्या नंबरवर बोनफायर येईल, तिसऱ्यावर ऑप्टिमिस्टिक येईल आणि चौथ्यावर रूमर येईल। दुसऱ्या सेटमध्ये पहिला शब्द येईल पॅटर, त्याच्यानंतर दुसरा शब्द येईल पीपल, तिसरा पॉकेट आणि चौथा पॉटर। त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, 2 वाक्य दिसत आहे। द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर। हे असं होईल मित्रांनो, द बर्ड रिप्लाइड कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमाज, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर। तुम्ही बघू शकता कुठे कॅपिटल लेटर आहे, कुठे अवतरण चिन्ह आपण घेतलं आहे ते। त्यानंतर आहे हाऊस दॅट सेड नाथू। हाऊस दॅट क्वेश्चन मार्क आहे आणि याला आपण सिंगल कोटेशन मार्कमध्ये घेतला आहे आणि सेड नाथू आणि शेवटी फुल स्टॉप घेतला आहे। नाथूला सुद्धा आपण एन जो आहे तो त्याचा कॅपिटल घेतला आहे। त्यानंतर हा चौथा प्रश्न बघा मित्रांनो, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच। रेन वॉटरपासून आपल्याला 4 शब्द तयार करायचे होते या ठिकाणी आणि प्रत्येक शब्द कमीत कमी 3 अक्षरांचा असायला पाहिजे। आपण या ठिकाणी 10 शब्द करून दाखवले आहे, रेन, वॉटर, ट्रेन, नियर, टियर, वेअर, वेट, वेट, रेट आणि नेट। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हेच शब्द आपण लिहिले पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे, अनेक शब्द यापासून तयार होतात। तुम्ही कोणतेही 4 शब्द लिहायचे आहे, तुम्ही यापैकी लिहिले किंवा इतर कोणतेही लिहिले तरी चालेल, फक्त इथले जे अक्षर आहे या रेन वॉटरमधले त्यांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। त्यानंतर हा 5वा प्रश्न बघा लँग्वेज स्टडीमधला, गार्डन हा शब्द आहे, याच्यासाठी ब्युटिफुल हा एक शब्द दिलेला आहे। म्हणजे आपल्याला गार्डनसाठी 4 ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत। आपण सोपे ॲडजेक्टिव्ह लिहायचा प्रयत्न केला आहे, बिग गार्डन, स्मॉल, फ्रेश आणि ग्रीन। तुम्ही या व्यतिरिक्तही कोणताही गार्डनला योग्य होईल असा जो शब्द आहे तो लिहू शकता, फक्त तो ॲडजेक्टिव्ह पाहिजे, एवढं लिहायला पाहिजे। तुम्ही स्पेशियस लिहू शकता, तुम्ही ब्राईट लिहू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर कूल लिहू शकता, सनी लिहू शकता, कोणतेही जे गार्डनला ॲडजेक्टिव्ह सुटेबल आहे असा कोणताही शब्द या ठिकाणी आपण लिहू शकता, हेच लिहिले पाहिजे असं आवश्यक नाही। त्यानंतर बघा, वर्ड चेन, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ठीक आहे। टायगर हा शब्द दिलेला आहे आणि आता आपल्याला पुढचे 4 शब्द लिहायचे आहे। या वर्ड चेनमधले एक लक्षात ठेवायचं, फक्त नाउन्स लिहायचे आहे। म्हणून आपण टायगर लिहिलं, आर पासून रॅट सुरू होतो, टी पासून टी, मग ए पासून ॲपल आणि ई पासून एग। या ठिकाणी 4ही शब्द तुमचे नाऊन असायला पाहिजे, ठीक आहे। आणि प्रत्येक शब्द हा अगोदरच्या शब्दाचा जो शेवटचा अक्षर असेल त्या अक्षरापासून सुरू होणं आवश्यक आहे। फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, नाऊन लिहित असताना माझा ॲडवाईस असा असेल की आपले जे प्रॉपर नाउन्स आहे म्हणजे ते लिहू नका, म्हणजे आपल्या व्यक्तींची जी नावं आहेत ना ते शक्यतोवर या ठिकाणी अवॉइड करा। त्यानंतर बी आहे डू ॲज डायरेक्टेड, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ। या फ्रेजचा वापर करून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं आहे, तुम्ही कोणतेही करू शकता। मी लिहिलं आहे, आय चोज मिल्क इन्स्टेड ऑफ टी। इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी, याला ऑर होता बघा। ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली। माय अंकल फाउंड अ बेबी हू वॉज क्राईंग लाऊडली, किंवा माय अंकल फाउंड अ बेबी व्हेन ही वॉज कमिंग फ्रॉम द ऑफिस। तुम्ही कोणत्याही प्रकारे याला क्लॉज ॲड करू शकता। अर्थात एक लक्षात ठेवायचं आहे, एक तर हा सोडवायचा ए किंवा बी,
पण आपण मात्र या ठिकाणी काय केलं आहे, जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं या ठिकाणी ऑप्शन्समधले सुद्धा सोडवून दिलेले आहे तुम्हाला. त्यानंतर आहे सेकंड प्रश्न, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. पॉसिबल याला आपण बघा इम्पॉसिबल असंही लिहू शकतो किंवा पॉसिबली असंही लिहू शकतो. अपॉइंटला डिसअपॉइंटही लिहू शकतो किंवा अपॉइंटमेंट पण लिहू शकतो. कोणताही एक एक शब्द लिहिला तरी ठीक राहील. त्यानंतर बघा याला ऑर कोणता होता, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला पॉसिबल किंवा अपॉइंट या दोनपैकी एक शब्द आहे वाक्यात त्याचा उपयोग करायचा आहे. आपण दोन्ही या ठिकाणी करून दाखवले आहे. पॉसिबल सर्वात सोपी वाक्य घेतलं आपण छोटंसं, इट इज पॉसिबल. ठीक आहे. अपॉइंट, द स्कूल विल अपॉइंट अ न्यू टीचर. त्यानंतर आता बघा अशा पद्धतीने सेक्शन ए जो होता आपला लँग्वेज स्टडीचा तो पहिलं जे सेक्शन होतं आपलं ते पूर्ण झालं. आता दुसरं सेक्शन सुरू झालेलं आहे, टेक्स्च्युअल पॅसेजेस. यामध्ये 2 पॅसेजेस राहणार आहे आपले, सीन पॅसेजेस. बघा भोली हा जो धडा आहे त्यातला हा पॅसेज आहे. रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. हे वाक्य फॉल्स आहे. बघा या ठिकाणी लिहिलं आहे पहा, शी वॉज द 4th डॉटर, म्हणजे मुली 4 होत्या ॲक्च्युली, बरोबर. पण या ठिकाणी काय लिहिलं आहे, रामलाल हॅड 4 सन्स, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. द मीनिंग ऑफ भोली इज सिम्पल्टन, हे बरोबर आहे. भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड, हे वाक्य पण बरोबर आहे. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे, बाकी 3ही वाक्य हे या पॅसेजमध्ये बरोबर आहे. त्यानंतर आपण आता दुसरा प्रश्न बघू. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स. भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड, हे जे 4थ्या नंबरचं वाक्य आहे हे पहिल्या नंबरवर येणार आहे. त्यानंतर हे जे दुसऱ्या नंबरचं वाक्य आहे हे दुसऱ्याच नंबरवर राहणार आहे. सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज्ड. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं वाक्य हे आहे पहिलं, भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. आणि चौथं वाक्य आहे या ठिकाणी तिसऱ्या नंबरवर दिलेलं, भोलीज एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉकमार्क्स. ठीक आहे. त्यानंतर बघा राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. या ठिकाणी बघा आपण ॲडजेक्टिव्ह जे पॅसेजमध्ये आले आहे 4च लिहायचे आहे, पण मी थोडे जास्ती या ठिकाणी लिहून दिलेले आहे. 4th डॉटर असा एक शब्द होता, त्याच्यामुळे 4th हा जो शब्द आहे हा सुद्धा या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे, डिस्क्राईब करणारा शब्द म्हणून वापरला आहे. त्यानंतर बॅकवर्ड आहे, फेअर आहे, प्रिटी आहे, एंटायर आहे, ब्लॅक आहे, 7, 4, 3 हे आहे, प्रॉस्परस आहे, हेल्दी आहे आणि स्ट्रॉंग आहे. मी असे जे बरोबर मला दिसले एवढे शब्द तुमच्यासाठी काढून दिले. तुम्ही याच्यातले कोणतेही 4 जरी लिहिले तरी तुमचं उत्तर बरोबर राहणार आहे. त्यानंतर बघा डू ॲज डायरेक्टेड. यात पहिलं वाक्य आहे, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. हे नॉट ओनली बट ऑल्सोनी वाक्य कसं करायचं या ठिकाणी दिलं आहे. फेअर आणि प्रिटी 2 ॲडजेक्टिव्ह आहे आणि मध्ये अँड आहे. तुम्हाला माहीत आहे नॉट ओनली बट ऑल्सो करताना आपण काय करतो की या ॲडजेक्टिव्हच्या पहिले आपल्याला नॉट ओनली लावायचं आहे, मग या ॲडजेक्टिव्हच्या पहिले आपण बट ऑल्सो लावतो. आणि अँड नेहमी लक्षात ठेवायचं आहे, अँडच्या ऐवजी बट ऑल्सो येत असते. म्हणून वाक्य कसं झालं, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी. दुसरं वाक्य, लिटिल सुरेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे अनेबल टू. हे वाक्य असं होईल, लिटिल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. कुड नॉट म्हणजे आपण म्हणू वॉज अनेबल टू. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. याचं उत्तर तुम्ही आपल्या पद्धतीने लिहू शकता, तरी एक मॉडेल आन्सर म्हणून मी या ठिकाणी लिहून दिलेला आहे. स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीजेस. राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. 4 डिसीजचे नावं लिहायचे आहे आणि कोणत्याही त्यापैकी एका डिसीजचे 2 सिम्पटम्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. बघा आपण डिसीज सिम्पलवाले घेतले आहे. एक आहे कोल्ड सर्दी, फीवर ताप, कफ म्हणजे खोकला आणि चौथा आहे मलेरिया. 5वा आपण चिकन पॉक्स एक एक्स्ट्रा घेऊन घेतला आहे. ठीक आहे. आणि सिम्पटम्स ऑफ चिकन पॉक्स लिहिले आहे. 2 सिम्पटम्स लिहायचे होते आपल्याला, कोणत्याही एका डिसीजचे आपण 4 लिहिले आहे. एक पहिलं सिम्पटम आहे फीवर, दुसरं रेड स्पॉट्स, तिसरं टायर्डनेस आणि चौथं हेडेक. तुम्ही कोणताही डिसीज घेऊन त्याचे 2 सिम्पटम्स या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर सेकंड पॅसेज बघा, सीन पॅसेज. द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. ठीक आहे. त्यानंतर द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक.
इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. चौथं वाक्य आहे आर के नारायण इज अ लिटररी जिनियस. हे जे शब्द आहे मी ज्या ठिकाणी ह्या ज्या रिकाम्या जागा भरल्या आहे या जसेच्या तसे तुमच्या पॅसेजमध्ये ॲक्च्युली दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता ह्या वेब डायग्राम कंप्लीट करू. क्वालिटीज ऑफ स्वामी. स्वामीच्या क्वालिटीज ज्या आहे म्हणजे त्याच्यासाठी कोणते चांगले ॲडजेक्टिव्ह वापरले ते आपण लिहित आहोत. हार्मलेस, सेन्सिटिव्ह, टेंडर आणि मिस्चिवस आणि एक एक्स्ट्रा लिहून ठेवला आहे आपण लविंग. तुम्ही या पाचपैकी कोणतेही 4 ॲडजेक्टिव्स किंवा क्वालिटीज लिहिल्या तरी तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर बघा मॅच द कॉलम्स, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. मिस्चिवस म्हणजे नॉटी, खोडकर. ठीक आहे. एनकम्पासेस म्हणजे सर्कल्स अराउंड. कन्सर्न्ड म्हणजे वरीड आणि किड्ससाठी आहे चिल्ड्रन. अशा पद्धतीने तुम्ही मॅच द पेअर हा प्रश्न या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा B4 हां, इट इज हार्ड टू इमॅजिन. याला आपल्याला निगेटिव्ह करायचा पहा. मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. हार्डला आपण काय करू, नॉट इझी करू. ठीक आहे. म्हणजे इट इज नॉट इझी टू इमॅजिन म्हणजेच इट इज हार्ड टू इमॅजिन. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. हेच महत्त्वाचं आहे आपल्याला. आर के नारायण म्हणजे ही डज अ ग्रेट जॉब. ठीक आहे. ही डज म्हणजे डझंट ही. ठीक आहे. बी जे उत्तर आहे या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे डू यू लाईक रीडिंग बुक्स व्हाय. मी एक मॉडेल आन्सर या ठिकाणी दिला आहे. तुम्ही असंच लिहिणं आवश्यक नाही आहे पण हे 4-5 सेंटेन्सेस तुम्ही लिहिले की सफिशियंट होईल. येस आय लाईक रीडिंग बुक्स. दे हेल्प मी लर्न न्यू थिंग्स अँड इम्प्रूव्ह माय लँग्वेज. आय फील हॅपी अँड रिलॅक्स्ड व्हेन आय रीड. रीडिंग बुक्स इज अ गुड वे टू पास टाईम. इट हेल्प्स मी इम्प्रूव्ह माय व्होकॅब्युलरी. सोपे सोपे वाक्य लिहायचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री. 2 कविता असतात. तो प्रश्न सुरू झालेला आहे आता. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. ठीक आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट मधला आहे. द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ मूनलाईट. द होल विलेज गोज डेली टू वर्क. द पोएट वॉन्ट्स टू सो सीड्स ऑन द साइड्स ऑफ द पाथ. ठीक आहे. हे सर्व शब्द आपल्याला या कवितेमध्ये दिसतात आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू द विलेज. सिटीपासून विलेजपर्यंतचा रस्ता कसा होता तो डिस्क्राईब करायचा. आपण लिहिला आहे बघा सोप्या भाषेत. द रूट फ्रॉम द सिटी टू द विलेज इज लॉंग अँड डिफिकल्ट. इट इज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. देर आर नो बसेस ऑर कार्ट्स ऑन धिस रोड. इट बिकम्स डार्क ऑन द वे बॅक. संध्याकाळी परत येताना आपल्याला माहिती आहे अंधार पडत होता. तशा पद्धतीने आपण छोटे छोटे 4 वाक्य या ठिकाणी लिहिल्या 2 मार्कांसाठी. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. त्याच्यानंतर आहे राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. लाईट आणि प्लाईज या 2 शब्दांसाठी रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे पण हे पोएममध्ये आपल्याला या एक्स्ट्रॅक्टमध्ये कुठे मिळणार नाही आहे. आपल्या मनाने लिहायचे आहे. आपल्याला बघा एकच लिहायचं आहे. मी 3 या ठिकाणी उदाहरणासाठी तुम्हाला लिहून दिले आहे. लाईटसाठी ब्राईट, नाईट आणि साईट. त्याचप्रमाणे प्लाईजसाठी फ्लाईज, क्राईज आणि टाईज. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. याचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. टायटल काय अर्थात वरती दिला आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. नेम ऑफ द पोएट आपल्याला माहिती आहे या ठिकाणी दिला आहे बघा खाली रॉबर्ट फ्रॉस्ट. राईम स्कीम बघा या ठिकाणी पहिल्या 3 स्टांजांची आहे AABA आणि चौथ्या स्टांजाची आहे AAAA म्हणजे 4 वेळा. हे बघा या ठिकाणी तुम्ही जर बघाल नो डो म्हणजे AA, हिअर वेगळा आहे म्हणजे B आणि स्नो म्हणजे परत पहिल्या 2 सारखा आहे म्हणजे A म्हणजे काय होईल AABA. ठीक आहे. दुसऱ्या स्टांजामध्येही तसंच आहे बघा AABA. ठीक आहे. क्विअर, नियर हे दोन्ही सारखे आहे. लेक वेगळा आणि इयर परत पहिल्या 2 सारखा आहे म्हणजे AABA. तिसऱ्यामध्येही तसंच आहे शेक, मिस्टेक आणि फ्लेक्स सारखा आहे म्हणजे AA. स्वीप वेगळा आहे AAB आणि A. चौथ्यामध्ये मात्र 4ही जे आहे ते सारखेच आहे AAA. म्हणून आपण असं लिहिलं आहे की स्टांजाजमध्ये पहिले 3 जे आहे AABA आणि चौथ्यामध्ये आहे 4 वेळा A. फिगर ऑफ स्पीच एनीवन लिहायचं आहे. आपण एकच लिहिलं आहे सर्वात सोपी जो म्हणजे ॲलिटरेशन. ठीक आहे ना. आपल्याला या ठिकाणी ॲलिटरेशनचे बरेच उदाहरणं दिसत आहे.
त्याच्यानंतर आहे सेंट्रल आयडिया. आपण सोप्या भाषेत लिहिलं, एकदम सोप्या भाषेत. तुम्हाला एवढी सोपी भाषा कदाचितच कुठं पाहायला मिळेल. पहा आपण काय लिहिलं आहे सेंट्रल आयडियामध्ये. द पोएम इज अबाउट अ ट्रॅव्हलर ऑन अ हॉर्स. ही स्टॉप्स बाय अ स्मॉल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हनिंग. द फॉरेस्ट लुक्स व्हेरी ब्युटिफुल, डार्क अँड डीप. द ट्रॅव्हलर लाइक्स इट. ही फील्स लाईक स्टेईंग देअर, बट ही मूव्ज ऑन बिकॉज ही हॅज सम अदर इम्पॉर्टंट वर्क टू डू. ठीक आहे, या ठिकाणी बट हा तुम्ही कॅपिटलमध्ये घेऊन घ्या, कारण इथे फुल स्टॉप आपण दिलेला आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊ आता. हा आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, क्वेश्चन नंबर 4. हा एक पॅसेज आहे आणि याच्या खाली याच पॅसेजवर आधारित आपल्याला समरी तयार करायची आहे, म्हणून एकूण 10 + 15 मार्क्स दिले आहे. बघा, पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द तांडवा. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स आहे. भरतनाट्यम वॉज डान्स्ड ॲज अ सोलो परफॉर्मन्स बाय देवदासीज. त्याच्यानंतर तांडवा इज असोसिएटेड विथ ऑफकोर्स शिवा. भरतनाट्यम इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. खूप सोपी सोपी आहे, सर्व उत्तरं जसेच्या तसे या प्रश्नाचे आपल्याला पॅसेजमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर. 4 आपल्याला ज्या शाखा आहे त्या या ठिकाणी लिहायच्या आहे. ते बघा, भरतनाट्यम, मणिपुरी, कथकली आणि कथक. ही पण लाईन तुम्हाला इथे या पॅसेजमध्ये जशीच्या तशी मिळणार आहे. बघा, व्हॉट आर द मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्सिंग. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आणि कथक. खूप सोपी पॅसेज दिला आहे, छान पेपर आहे. त्याच्यानंतर फाइंड द अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. बघा, अननोनसाठी नोन शब्द आला आहे, पॅसेजमधून लिहायचे आपल्याला. ग्रुप समूह आहे तर सोलो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुअर, रिच आणि नॅरोसाठी एक शब्द आहे या ठिकाणी ब्रॉड. त्यानंतर बघा, ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे. भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया. याला आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे असं होईल, नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, लेटर किंग्स अँड रिच पीपल लेंट देअर पॅटर्नेज टू इट. रिराईट युजिंग ॲज वेल ॲज. काही नाही, ॲज वेल ॲजनी जसं आपण अँडनी 2 वाक्य जोडतो तसंच या ठिकाणी ॲज वेल ॲज या अँडच्या ऐवजी टाकलं की आपलं वाक्य तयार होणार आहे. लेटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल लेंट देअर पॅटर्नेज टू इट. ठीक आहे, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे, राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. डान्स करण्याचे 4 फायदे विचारले, आपण 6 लिहिले आहे बघा. हिअर आर 6 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. यू हॅव टू राईट ओनली 4 बेनिफिट्स. ओके, डान्सिंग इज अ गुड एक्सरसाइज फॉर बॉडी. It helps to reduce stress and feel joyful. Dance helps in better body control and balance. Learning dance steps helps improve memory. Performing dance increases self-confidence. Dancing with others helps us make new friends. तुम्ही लिहू शकता, डान्सिंग कीप्स अस मेंटली अँड फिजिकली फिट. तुम्हाला जे वाटते ते या ठिकाणी 4 फायदे लिहायचे आहे. आपण नमुना म्हणून हे 6 लिहिले आहे. त्यानंतर बघा, आता इथं आहे समरी रायटिंग. हा जो वरचा पॅसेज आहे या भरतनाट्यम वगैरे हा जो आहे याच्यावर आपल्याला काय करायचं, याला समराईज करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला हा 5 मार्कांचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला इथं समरी लिहून देणं मला शक्य नाही, म्हणून एक टाईप करून ठेवली आहे मी याची समरी, त्या ठिकाणी घेऊन जातो. बघा, ही आहे समरी. टायटल द्यायचं आहे क्लासिकल डान्स फॉर्म्स इन इंडिया. तुम्ही याला कोणतंही टायटल देऊ शकता. ठीक आहे, हे मला सुटेबल वाटलं म्हणून मी दिलं. तुम्ही कोणतंही देऊ शकता. या क्लासिकल डान्स तुम्ही लिहू शकता, क्लासिकल डान्सेस ऑफ इंडिया. ठीक आहे, तुम्हाला जे वाटते ते लिहा. क्लासिकल डान्स फॉलोज द प्रिन्सिपल ऑफ द नाट्यशास्त्र अँड हॅज 2 मेन फॉर्म्स. तांडवा याच्याबद्दलची माहिती थोडक्यात इथे लिहिली आहे आपण. फोर्सफुल आणि माहिती आहे आपल्याला, इट इज लिंक टू शिवा. अँड लास्या ग्रेसफुल आहे अँड इट इज ऑफकोर्स असोसिएटेड विथ पार्वती. Nritya is poor dance while Nritya is interpretative dance. Earlier, Devdasis performed these dances in temples, but later kings and wealthy people supported them. या ठिकाणी आपण रिचच्या ऐवजी आता वेल्दी शब्द टाकून दिला आहे. ठीक आहे, भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी अँड कथक आर द मेन क्लासिकल डान्सेस ऑफ इंडिया. भरतनाट्यम इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डेव्हलप्ड इन तमिळनाडू. आपण त्याला काय केलं आहे, पूर्ण जो मोठा पॅसेज होता त्याला
शॉर्ट केला आहे आणि असा प्रयत्न केला आहे की त्याची समरी म्हणजे प्रत्येक महत्त्वाचा भाग या समरीमध्ये येईल अशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, तुम्ही अशाच प्रकारे छोटासा त्याला जर 1/3 असं कन्व्हर्ट केलं असेल तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता परत प्रश्नाकडे वळूया नंतरच्या. हा प्रश्न झाला आपला. आता लेटर रायटिंग आहे बघा. इमॅजिन यू आर दीपक दीपिका पवार रिसायडिंग ॲट गांधीनगर. हा आपला ॲड्रेस आहे, नाव आणि ॲड्रेस, आणि आपण राहतो बीडला. ठीक आहे. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केप्ट ॲट द नोटीस बोर्ड ऑफ युअर स्कूल. नाव अटेम्प्ट एनी 1 लेटर फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे आपल्या शाळेच्या समजा नोटीस बोर्डवर लागलेली आहे. यूथ क्लब पुणे प्रेझेंट्स. ठीक आहे, त्यांची समर कॅम्प आहे टीनेजर्ससाठी. आणि ही जी काही माहिती दिलेली आहे या ठिकाणी सर्व, याच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे, एक इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे मित्राला आणि त्याला कळवायचं आहे की या समर कॅम्पबद्दल. ठीक आहे, याचे फायदे काय, उपयोग काय. आणि दुसरं पत्र आहे फॉर्मल लेटर, ते आहे मॅनेजरला लिहायचं आहे या यूथ क्लबच्या, जी ॲडव्हर्टाईज आपल्यासमोर दिसत आहे त्या यूथ क्लबच्या. आणि त्यांना आपल्याला म्हणायचं आहे की आम्हाला अजून त्याचे डिटेल्स पाठवा. जे काही पॅम्पलेट दिसत आहे, नोटीस बोर्ड दिसत आहे, नोटीस दिसत आहे, त्याच्या आधारावर आपल्याला त्या मॅनेजरकडे इन्क्वायरी करायची. आपण काय प्रयत्न करणार या ठिकाणी, दोन्ही पत्र लिहिणार आहोत. म्हणजे तुम्ही कोणतंही लिहिलं असेल तर तुम्हाला कळेल की ते तुम्ही योग्य लिहिलं आहे की नाही. तर आपण परत आता जिथे टाईप करून ठेवलं आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. पहिले आपण इन्फॉर्मल लेटर बघू. हे बघा, हे इन्फॉर्मल लेटर आहे. याच्यानंतर फॉर्मल बघू. पहिले आपण पत्ता टाकला गांधीनगर बीड, तारीख टाकली 1 मार्च 2025. डिअर रवी, मित्राला लिहितो, मित्राचं नाव दिलं नाही, आपण कोणतेही नाव टाकू शकू. आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन ग्रेट हेल्थ अँड स्पिरिट. तुम्ही इथं काही लिहू शकता. तुम्ही असंही लिहू शकता, आय होप की दिस लेटर फाइंड्स यू हॅपी अँड हेल्दी. ठीक आहे, आय होप यू आर वेल अँड गुड. तुम्हाला जसं वाटेल तसं एक छोटंसं वाक्य, कुशल मंगल आहे बा असेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो लेटरच्या सुरुवातीला, तसा हा प्रकार आहे. मग आपण लिहिलं आहे की आय एम एक्सायटेड टू शेअर समथिंग इंटरेस्टिंग विथ यू. Our summer vacation is approaching and I came across a wonderful opportunity for us to make the most of it. The youth club in Pune is organizing a summer camp for teenagers from 15th April to 15th May. I believe it would be an amazing experience for both of us. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. The camp has a lot of thrilling activities like swimming, horse riding, yoga, Zumba dance, trekking, fun games and water sports. It sounds like a perfect blend of fun and fitness. Besides, participating in these activities can help us stay active and learn new skills. It is also a great chance to make new friends and spend time in a lively environment. The best part is that they are offering a special concession for groups. The fee is quite reasonable, very reasonable, म्हणजे only ₹1,000 per person. If we go together, we might even get a discount. I really hope you can join me for this camp. It will be a great way to spend our vacation productively. Let me know your thoughts soon so we can make arrangements. Please convey my regards to uncle and auntie. शेवट करताना आपण म्हणतो बा, मोठ्यांना नमस्कार करतो आपण, लहानांना लव म्हणतो, तसं आहे. प्लीज कन्वे माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी. गिव माय लव टू चिंटू अँड मिंटू. हे लहान मुलं त्या घरचे. लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिप्लाय. युअर्स लव्हिंगली, किंवा तुम्ही लिहू शकता युअर फ्रेंड दीपक किंवा दीपिका. तशा पद्धतीने मित्रांनो आपण हे इन्फॉर्मल लेटर जे आहे ते या ठिकाणी लिहिलं आहे. त्यानंतर आता आपण बघू फॉर्मल लेटर. हे बघा, एक फॉर्मल लेटर मी तयार करून ठेवलं आहे तुमच्यासाठी. परत फॉर्मल लेटरमध्ये आपण वरती ॲड्रेस राहील गांधीनगर बीडवाला जो दिला आहे तो. त्याच्यानंतर कोणाला पत्र लिहितो त्याचा उल्लेख राहील, मॅनेजरला लिहितो आपण यूथ क्लबच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे या ठिकाणी, याचा फॉर्मॅट वेगळा असतो. रिक्वेस्ट फॉर डिटेल्स अबाउट समर कॅम्प फॉर टीनेजर्स. आपल्याला डिटेल्स घ्यायचे आहे त्या पॉम्पलेटच्या आधारे मॅनेजरकडून. मग रिस्पेक्टेड सर मॅडम. त्याच्यानंतर आपण लिहिलं आहे बघा, आय केम अक्रॉस युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द समर कॅम्प फॉर टीनेजर्स शेड्यूल्ड फ्रॉम 15th April to 15th May. I am very interested in joining this camp and would like to request some additional information. Could you please provide the following details? आता आपण म्हटलं की आम्हाला तुम्ही खालची माहिती प्रोव्हाइड करू शकाल का. मग जे मुख्य मुद्दे होते, फी स्ट्रक्चर आपण लिहिलं आहे, इज ₹1,000 द टोटल फी ऑर आर देअर एनी ॲडिशनल चार्जेस. कधी कधी हिडन चार्जेस असतात. आपल्या मताने आपल्याला आता हे सर्व डिव्हेलप करायचं आहे, पत्र एलॅबोरेट करायची याची बॉडी. कन्सेशन डिटेल्स, इन्फॉर्मेशन अबाउट ग्रुप कन्सेशन. मग फॅसिलिटीज आहे, डिटेल्स अबाउट फूड, अकोमोडेशन अँड मेडिकल फॅसिलिटीज इफ प्रोव्हाइडेड.
टायमिंग्स अँड शेड्यूलबद्दल आपण माहिती विचारत आहोत. सेफ मेजर्स, काय प्रिकॉशन घेताय तुम्ही ॲक्टिव्हिटीज करताना, ठीक आहे. आणि मग लिहिलं आहे आपण आय वुड ॲप्रिशिएट इट इफ यू कुड सेंड मी अ ब्रोशर और एनी डिटेल्ड इन्फॉर्मेशन ॲट दी अर्लिएस्ट. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू यू रिस्पॉन्स. थँकिंग यू, युअर्स फेथफुली दीपिका पवार. बघा, इन्फॉर्मल लेटरमध्ये आपण काय केलं होतं, फक्त दीपिका लिहिलं होतं. आपल्या मित्राला लिहिताना आपण आडनाव वगैरे लिहित नाही, फक्त आपलं नाव लिहितो. पण फॉर्मल लेटर लिहिताना आपण काय केलं आहे बघा, या ठिकाणी दीपक किंवा दीपिका जे लिहायचं आहे ते आणि पवार आपण आडनावसुद्धा लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी युअर्स फेथफुली किंवा ट्रूली लिहू शकता. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की हे जे फॉर्मल लेटर आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण परत काय करणार आहोत, पेपरकडे वळूया आणि पुढचा प्रश्न बघू. लेटर झाल्यानंतर बघा आता काय, डायलॉग रायटिंग. या ठिकाणी काय पहिला प्रश्न की प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. याचा ऑर्डर यांनी बदलवलेला आहे, आपल्याला तो करेक्ट करायचा आहे. पहिला प्रश्न कोणता असायला पाहिजे की डू यू स्टडी एव्हरी डे, म्हणजे 4 नंबरचं वाक्य पहिल्या नंबरवर यायला पाहिजे. मग याचं उत्तर आहे येस ऑफकोर्स. मग दुसरा प्रश्न हा असायला पाहिजे की हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी, ठीक आहे. आणि याचं उत्तर आहे 3 नंबरचं मग आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. आता AM म्हणजे ॲक्च्युली मॉर्निंगच होते. AM लिहिल्यानंतर मॉर्निंगचं खरं पाहिलं तर काही काम नाही राहत, पण ठीक आहे, आपण म्हणताना कधी कधी लक्षात राहत नसल्यामुळं बोलून देतो. तर लक्षात आलं मित्रांनो, 4थ्या नंबरचं वाक्य पहिल्या नंबरवर आहे, ठीक आहे. हे पहिल्या नंबरवर येईल वाक्य, हे दुसऱ्या नंबरचं दुसऱ्याच नंबरवर येईल, त्याच्यानंतर पहिल्या नंबरचं वाक्य 3ऱ्या नंबरवर आणि 3ऱ्या नंबरचं वाक्य 4थ्या नंबरवर. एवढाच बदल करायचा, याच्यात चेंज बाकी काही करायचा नाही, फक्त ऑर्डर चेंज करायचा. कंप्लीट द डायलॉग. सोपी आहे बघा. डू यू लाईक पेट ॲनिमल्स. आपल्याला याचं उत्तर शॉर्टमध्ये लिहायचं आहे येस आय डू, ठीक आहे. मग म्हटलं की वाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स, का आवडते तुम्हाला. आपण एक छोटंसं उत्तर लिहिलं आहे आय लाईक देम बिकॉज दे आर व्हेरी क्यूट, ठीक आहे. मग आहे राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिव्हन थीम, मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस, द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. आपला सब्जेक्ट हा आहे, थीम ही आहे आपल्या डायलॉगची, ठीक आहे. आणि आपल्याला रामकडून 3 वाक्य लिहायचे आहे आणि श्यामकडून 3 वाक्य लिहायचे, असे 6 वाक्य एकंदरीत लिहायचे आहे. आपण परत मी ज्या ठिकाणी हे वाक्य लिहिलं आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत, कारण इथे आपल्याला तेवढी जागा नाही आहे. बघा, या ठिकाणी डायलॉग आहे तो. राम सेज हाय श्याम, डू यू नो वाय वी शुड प्लांट ट्रीज. श्याम सेज नो राम, वाय शुड वी. राम सेज ट्रीज गिव अस फ्रेश एअर टू ब्रीथ अँड शेड टू रेस्ट. दे ऑल्सो गिव अस फ्रूट्स अँड फ्लावर्स. श्याम oh that's nice, what else do trees do. Ram says trees keep the earth cool and help animals live. More trees mean a happy earth. Shyam says wow, let's plant more trees Shyam. Ram says yes Shyam, let's ask our friends to help too. अशा पद्धतीने तुम्ही एक डायलॉग या ठिकाणी आपल्या मताने डेव्हलप करू शकता. तुम्ही अशाच प्रकारचे ट्री प्लांटेशनशी रिलेटेड कोणतेही वाक्य या डायलॉगमध्ये लिहू शकता. फक्त 3 रामचे आणि 3 श्यामचे असायला पाहिजे, एवढं त्याच्यात लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघू आता आपण. स्पीच रायटिंग आहे पहा. राईट अ स्पीच ऑन द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. राईट स्पीच ऑन द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर द बेटर लिव्हिंग. इथे पॉईंट्स दिले आहे, या पॉईंट्सच्या आधारावर आपण काय करणार आहोत, एक स्पीच तयार करणार आहोत. परत आपण टाईप केलेल्या ठिकाणी जाऊया. बघा, या ठिकाणी स्पीच आपण तयार केली आहे. तुम्ही या स्पीचचा पण एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. सरळ आपण लिहिलं आहे बघा. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. टुडे आय एम हिअर टू शेअर माय थॉट्स ऑन अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. Vegetables are truly a gift of nature. They are often called a complete food because they provide us with a wide range of essential nutrients. Rich in vitamins, minerals, fiber, and antioxidants, vegetables help our body function properly and protect us from various diseases. They are natural resources of life-supporting elements that boost our immune system and keep us healthy. One of the best things about vegetables is that they are easily available everywhere. Whether it's a big supermarket or a small street vendor, fresh vegetables can be found without much effort. Also, they are quite affordable, making them an excellent choice for people of all financial backgrounds. Low cost and high benefits make vegetables a smart choice for a healthy lifestyle.
Vegetables like spinach, carrots, broccoli and tomatoes are packed with nutrients and provide the energy we need to stay active. Eating a variety of colorful vegetables daily can improve our digestion, heart health and even mental well-being. Moreover, they help in maintaining a healthy weight and reduce the risk of chronic diseases like diabetes and cancer. In today's fast-paced world, many people prefer junk food, ignoring the benefits of vegetables. But we must remember that health is wealth. मुद्दाहून या ठिकाणी आपण एक प्रोवर्ब ॲड केली आहे. A simple habit of including more vegetables in our meals can make a huge difference in our lives. So let's make a promise to ourselves today. Eat more vegetables and live a healthy life. Thank you. अशा पद्धतीने आपण ही स्पीच तयार केली आहे क्वेश्चन नंबर 5 मधली. आता परत आपण ॲक्टिव्हिटी शीटकडे वळू. प्रश्न क्रमांक 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल. या ठिकाणी 2 प्रश्न आहे. एक आहे नॉन वर्बल टू वर्बल आणि दुसरा आहे वर्बल टू नॉन वर्बल. पहिले ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्रामच्या आधारावर आपल्याला 3 पॅराग्राफ्स डेव्हलप करायचे आहे. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन 3 मीन्स दिलेले या ठिकाणी साधनं दिली आहे. लँड, वॉटर आणि एअर. आणि मग पुढे काही माहिती दिली आहे. सरळ आपण ज्या ठिकाणी आता मी टाईप केलं आहे त्या ठिकाणी जाऊ. हे बघा ही माहिती आहे. टायटल आहे आपलं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तुम्ही मी दिलं आहे तसंही टायटल देऊ शकता किंवा फक्त मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन एवढंही देऊ शकता. आणि आपण काय केलं आहे बघा या ठिकाणी पहिला पॅसेज आहे लँड ट्रान्सपोर्टशी रिलेटेड, दुसरा आहे वॉटर ट्रान्सपोर्टशी रिलेटेड डायग्रामच्या आधारावर तयार केलेला आहे आणि तिसरा आहे एअर ट्रान्सपोर्टशी रिलेटेड. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा ही माहिती पॉज करून व्हिडिओ वाचू शकता. ठीक आहे. तर हे झालं नॉन वर्बल टू वर्बल आणि शेवटी त्याचं एक कन्क्ल्युजन लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे. तिन्ही मीन्सवर आधारित. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याच्यातला तो कोणता आहे बघा. ही माहिती दिलेली आहे आपल्याला रमेश आणि राधाबद्दलची. हे दोन्ही काय भावंड आहेत, यांच्याबद्दल माहिती आहे पॅसेजच्या माध्यमातून. आणि मग काय करायचं आपल्याला ही माहिती टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये भरायची आहे. टायटल काय दिलं आपण रमेश अँड राधा सिबलिंग्स विथ ड्रीम्स. तुम्ही काहीही देऊ शकता, फक्त रमेश आणि राधा लिहू शकता किंवा कंपॅरिझन बिटवीन रमेश अँड राधा लिहू शकता किंवा तुम्हाला आणखी सुटेबल कोणतं टायटल वाटत असेल तर ते लिहू शकता. हा प्रश्न माझ्या मते पहिल्या म्हणजे A1पेक्षा सोपी आहे. इथं काय आहे आपल्याला एज, तर रमेशचं वय आहे 16 वर्ष, राधाचं आहे 13 वर्ष. क्लास रमेश 10वीत आहे, राधा 7वीत आहे. त्याच्यानंतर फेवरेट सब्जेक्ट रमेशचा मॅथ्स आहे, राधाचा सायन्स आहे. हॉबीज रमेशला वॉचिंग मूवीज आणि रीडिंग बुक्स हे 2 हॉबीज आहे, तर राधाला गार्डनिंग आणि स्विमिंग. लाईक्स रमेशला फास्ट फूड आवडतं तर राधाला होममेड फूड आवडतं. आणि गोल इन लाईफ म्हणजे काय व्हायचं आहे ड्रीम, रमेशला इंजिनियर व्हायचं आहे आणि राधाला डॉक्टर व्हायचं आहे. मला असं वाटते हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला म्हणजे इवन यू कॅन गेट 5 आउट ऑफ 5 जर तुम्ही हा प्रश्न सोडवायला प्रयत्न केला असेल तर. अशा पद्धतीने आपण आता प्रश्न क्रमांक 6 मधले दोन्ही प्रश्न पाहिले. आता आहे बघा एक्सपॅन्ड द थीम. या ठिकाणी B1 आणि B2. पहिला आहे न्यूज रिपोर्ट 5 डाईड इन रोड ॲक्सिडेंट. ठीक आहे. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. आपण सरळ आता जाऊ. मी ज्या ठिकाणी ही न्यूज लिहून ठेवली आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. ही बघा हा न्यूज रिपोर्ट आहे. हेडलाईन लिहिली आहे आपण त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 5 डाईड इन रोड ॲक्सिडेंट. डेटलाईन आपण लिहिली आहे, गावाचं नाव लिहावं लागते आणि जी तारीख आहे ती लिहायची. इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शनमध्ये काय करावं लागते आपल्याला काही प्रश्नांची उत्तर आली पाहिजे की जसं व्हॉट किंवा हू आहे, व्हाय, हाऊ, व्हेन आहे की नाही. असे जे बेसिक प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या इंट्रोडक्शनमध्ये आली पाहिजे. आपण लिहिलं आहे पहा इन अ ट्रॅजिक ॲक्सिडेंट 5 people lost their lives in a road accident on the Bid-Aurangabad highway yesterday evening. The accident occurred when a speeding truck collided head-on with a car near Changav village. तर ह्या इंट्रोडक्शनमध्ये बरी माहिती येऊन गेली आहे. म्हणजे इंट्रोडक्शन जरी वाचलं तरी समोरच्या व्यक्तीला म्हणजे रीडरला काय झालं असेल हे कळायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी जर डिटेल्स पाहिजे असेल तर मग कंटिन्यूइंग शॉर्ट पॅराग्राफ वाचणं आवश्यक आहे. मग आपण त्या ठिकाणी असं लिहितो की अकॉर्डिंग टू आय विटनेसेस. तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. द कार वॉज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स औरंगाबाद व्हेन द ट्रक कमिंग फ्रॉम द अपोजिट डायरेक्शन सडनली लॉस्ट कंट्रोल अँड रॅम्ड इन टू इट. आदळली म्हणजे रॅम्ड म्हणजे. ऑल 5 occupants of the car including 2 children died on the spot. The police and emergency services rushed to the scene and carried out
rescue operations. The bodies were sent to the district hospital for post-mortem. The police have registered a case against the truck driver who fled the scene and an investigation is underway. म्हणजे तपास सुरू आहे. Authorities have urged motorists to drive cautiously, especially on highways, to prevent such tragic incidents. अशा पद्धतीने आपण एक न्यूज रिपोर्ट तयार केलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहिलं असेल तरी काही फरक पडणार नाही. पुढचा प्रश्न पाहू आता आपण. मग आहे बघा, एक स्टोरी डेव्हलप करायची आपल्याला. सुरुवात दिली आहे. वन्स अ स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम हिज स्कूल वॉकिंग अलॉंग द रेल्वे लाईन अँड ही नोटिस्ड. अशी सुरुवात करून आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर स्टोरी तयार करायची आहे, जशी आपण या ठिकाणी केली बा. नाव दिलं आहे, टायटल द्यावं लागेल. तर आपण दिलं आहे टायटल द ब्रेव्ह स्कूल बॉय. वन्स अ स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम हिज स्कूल वॉकिंग अलॉंग द रेल्वे लाईन अँड ही नोटिस्ड अ बिग स्टोन ऑन द ट्रॅक. ठीक आहे. He thought if a train comes, it can cause an accident. He got scared but did not run away. The boy tried to push the stone, but it was too heavy. Just then, he heard the train's whistle. He quickly took off his red school bag and waved it to stop the train. The train driver saw the boy and stopped the train in time. The driver thanked the boy for saving many lives. People called him a brave hero. The boy felt happy and proud. From that day, everyone in the village respected him. आपण अशी आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी स्टोरी तयार केली आहे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे ही जी स्टोरी आहे वेगळ्या पद्धतीने तो कन्स्ट्रक्ट करू शकतो. फक्त सुरुवात आपल्याला मात्र ज्या पेपरमध्ये दिली आहे तशी करायची आहे. आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत या पेपरमधला. बघा मुलांना, पाहता पाहता आपण A to Z ऑप्शन्ससहित सर्वच्या सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण तुम्हाला एक व्हिडिओ पाहिला हा की परत कोणताही व्हिडिओ पाहायची आवश्यकता पडणार नाही आहे यूट्यूबवर. आता बघा, ट्रान्सलेशनमध्ये जनरल, अरायवल, बेगर, ऑनर, पॅराडाईज, मुवमेंट. मला इथं मराठी टाईप करता येत नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दुसऱ्या स्क्रीनवर घेऊन जातो. हेच शब्द राहणार आहे तिथे. त्यानंतर हे जे सर्व प्रश्न आहे ट्रान्सलेट इंटू मराठीवाले किंवा हिंदीवाले, हे सर्व प्रश्न आपण आता वेगळ्या स्क्रीनवर बघू. इथे मराठी टाईप होत नाही आहे. ठीक आहे. आता बघा, आपण ट्रान्सलेट वर्ड्स. पहिले बघा, जनरल शब्द आहे. जनरलला आपण म्हणतो मराठीत सामान्य. अरायवलला म्हणतो आगमन. बेगर म्हणजे भिकारी. ऑनर म्हणजे सन्मान. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅराडाईस म्हणजे नंदनवन. मुवमेंट म्हणजे चळवळी होईल किंवा हालचालही होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. दोनच सेंटेन्स आपल्याला ट्रान्सलेट करायचे, पण आपण चारही करायचा प्रयत्न केला आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत मी लिहिलेलं आहे या ठिकाणी. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन म्हणजे बागेत किंवा बगीचात अधिक झाडे लावा किंवा बगीचे में अधिक पेड़ लगाव. मग आहे एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. प्रत्येकाने झाडांची काळजी घ्यावी किंवा घेतली पाहिजे. प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. हर किसी को पेड़ों की देखभाल करनी चाहिए. थोडं बहुत इकडे तिकडे होईल, मी तुम्हाला त्या काही गोष्टी तोंडी सांगतच आहे. डोंट प्लक द फ्लावर्स. प्लक म्हणजे तोडणे. फुले तोडू नका, फूल मत तोडिये. त्याच्यानंतर सेव ट्रीज सेव लाईफ. झाडे वाचवा, जीवन वाचवा. पेड़ बचाव, जीवन बचाव. त्यानंतर हे आपण चारही वाक्य या ठिकाणी ट्रान्सलेट केले. आपल्याला मात्र पेपरमध्ये फक्त दोनच करायची होती. ठीक आहे. आणि आपण हे जे म्हणी आहेत आता त्यांनाही केलेलं आहे ट्रान्सलेट. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. कर्म शब्दों से अधिक जोर से बोलते हैं, असं आपण करायचा प्रयत्न केला आहे हिंदीमध्ये. त्यानंतर आहे माइट इज राईट. मराठीत म्हणतो आपण त्याला बळी तो कानपिळी, आणि हिंदीमध्ये म्हणतो आपण त्याला जिसकी लाठी उसकी भैंस. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज हा संपूर्ण पेपर बघितला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो, कारण प्रचंड मेहनत घेतली आहे व्हिडिओ तयार करताना. आता मला रात्री जवळपास 11:15 वाजलेले आहे आणि मी पेपर हातात आल्यापासूनच प्रयत्न करत आहो. इकडे तिकडे उत्तर टाईप करणं आणि काही गोष्टी PDF-वरच लिहिणं. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.